देशातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी अभिनेता अक्षय कुमारने पुढे येत केंद्र सरकारच्या मदतीने महत्त्वाचं पाऊल उचललं। मात्र वर्ध्यातील 19 शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सरकारला विसर पडलेला आहे। 19 जवान शहीद होऊन 1 वर्ष उलटलंय, मात्र अद्यापही सरकारने घोषित केलेली रक्कम कुटुंबापर्यंत पोहोचलीच नाही। याच तिरंग्यामध्ये लपेटून लीलाधर चोपडे यांचं पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात आलं होतं। बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 31 मे 2016 ला वर्ध्याच्या पुलगाव इथल्या लष्कराच्या दारुगोळा भंडारात मोठा स्फोट झाला। या स्फोटामध्ये लीलाधर चोपडेंसह 19 जण शहीद झाले। मात्र जवानांच्या शहीदत्वाचा सरकारला विसर पडलाय। किंबहुना सरकारला जवानांचं बलिदान मान्यच नसल्याचा आरोप शहीदांच्या कुटुंबियांनी केलाय। कारण या घटनेला वर्ष लोटूनही सरकारनं घोषित केलेली मदत शहीदांच्या कुटुंबियांना काही मिळालेलीच नाहीये। शहीद व्हावे हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते। ते आमच्यासाठी गौरवाची बाब आहे, पण आम्हाला अजूनपर्यंत त्यांना शहीद असे मान्य करण्यात आले नाही आहे। त्यांनी आम्हाला आमच्या समस्या विचारल्या, पण त्या अजूनपर्यंत आमच्या पूर्ण झालेल्या नाही आहे। आणि 6 महिन्यात सर्व्हिस देऊ म्हणून कबूल केलं होतं, तर आजपर्यंत आम्हाला 1 वर्ष लोटूनही आम्हाला सर्व्हिस मिळालेली नाही आहे। पुलगावमधील स्फोटात अमित दांडेकरांनाही वीरमरण आलं। त्यांच्या मागे 2 मुलांची जबाबदारी त्यांच्या अर्धांगिनीच्या खांद्यावर आहे। पतीच्या जागेवर नोकरी लावून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्राची दांडेकरांना दिलं होतं। मुख्यमंत्री म्हणाले की 6 महिन्यापर्यंत तुम्हाला तुमच्या पतीच्या जागेत ड्युटी देऊ म्हणाले, पण 6 महिने होऊन गेले, 1 वर्ष होऊन आलं, असं काहीच नाही झालं। अजून ड्युटीविषयी काहीच चर्चा नाही, काहीच नाही। ते म्हणाले की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला आम्ही सहयोग करू, पण आतापर्यंत 1 वर्ष होऊन आलं, आम्हाला काहीच पाठिंबा नाही। पुलगाव स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारकडनं 5 लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली। मात्र ही मदत मिळवताना शहीदांच्या कुटुंबियांची कशी अवहेलना होते हे तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका। अजूनपर्यंत त्यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी सेम डे एक घोषित केलेले 5 लाख अमाऊंटासाठी मला खूप फिरावं लागलं। माझ्या मम्मीला 4-5दा मला इथे या कोर्टात त्या कोर्टात तहसील कार्यालयात हे डॉक्युमेंट जमा करण्याकरताच आम्हाला खूप हॅरेसमेंट झाल्यासारखं झालंय। सैन्यातला प्रत्येक जवान देशसेवेच्या प्रेरणेनं लष्करात सामील होतो, मग त्याची नियुक्ती सीमेवर होऊ दे किंवा पुलगावमधील लष्कराच्या दारुगोळा भंडारात, आणि कर्तव्य बजावताना आलेलं मरण हे वीरमरणच असतं। त्याचं शहीदत्व हे सीमेवरती प्राण देणाऱ्या जवानांच्या बलिदाना इतकं श्रेष्ठ असतं। मात्र सरकार जर जवानांच्या बलिदानामध्ये भेदभाव करत असेल तर हा देशातल्या प्रत्येक जवानाच्या बलिदानाचा घोर अपमान आहे। वर्ध्याहून पराग धोबळेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।